एक महत्त्वाची बातमी, 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा. नागपूर खंडपीठाचे कडून हे आदेश. कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं कालपासून आंदोलन सुरू आहे आणि 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असं नागपूर खंडपीठाने आता बच्चू कडू यांना आदेश दिलेले आहेत. बच्चू कडू यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र आता 6 वाजेपर्यंत हे आंदोलन स्थळ सोडा असं नागपूर खंडपीठाने कडूंना आदेश दिलेत. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. गजानन, काय माहिती? सन्माननीय कटप साहेब, सन्माननीय राजू शेट्टी साहेब, सन्माननीय नवले साहेब, या सर्व नेत्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे आंदोलन स्थळ सोडा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं बच्चू कडू यांना दिलेले आहे. न्यायालयानं सुमोटो ही याचिका दाखल करून घेतली आणि सुनावणी केली, कारण की या परिसरामध्ये जिथे हे आंदोलन सुरू आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शाळा, हॉस्पिटल्स आणि 4 महामार्ग कालपासून ठप्प आहे. त्यामुळे याची दखल जी आहे ती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं घेतलेली आहे आणि आदेश दिलेले आहे की आज 6 पर्यंत हे आंदोलन स्थळ जे आहे ते मोकळं करा. उद्या सकाळी 11 वाजता नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना हायकोर्टात त्याबाबतची माहिती जी आहे ती सादर करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत बच्चू कडू यांची भूमिका आहे की जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थळ सोडणार नाही. सरकारचे प्रतिनिधी म्हणून 2 राज्यमंत्री आता चर्चेसाठी थोड्याच वेळात या ठिकाणी दाखल होत आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची बातमी या संपूर्ण आंदोलनाच्या याच्यामध्ये की हायकोर्टानं आदेश दिलेले आहे की 6 वाजेपर्यंत हे आंदोलन स्थळ जे आहे ते या ठिकाणी खाली करायचं आहे. आणि आता पोलिसांची काय भूमिका आहे, पोलिसांची काय भूमिका आहे, बच्चू कडूंची काय भूमिका आहे जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद गजानन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.